100 रुपये किलो म्हणते ते. हे सगळंच कसं द्यायचं? हा? सगळंच घेतो कसं देणार? हो. अरे सांग की. सांगा की कसं द्यायचं कसं नाही. 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. ते रील स्टार आहे बोला त्याला बी. वा, गण्या. मग काय बोल करा धंदनीत असंच काय म्हणावं त्याला काय असतंय होय. बघा ही माणसं घ्या की. हा? उचल तू आपण पिशवी धर. पोळ्याचं असून आपल्याला जमा नाही बघा पण कशी लागली ती जमवायला. पिशवी धरा. अगं ही नदीच्या कडेला आहे ती. आपल्या तिकडे तळे बी नाही पुरतं नीट. चांगलंय ती मासा. ते कुठला मासा? हा, मासा आहे. अरे दादा दादा ही मासा खरा बघा वय मी मगाशी विचारलं मामा ही मासा कसा द्यायचा? हा? अगो गो 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 लेकरासनी द्यायचा आहे वय हो ही मासा कटरनान गुगळे. कटारणार गुगड्या ही मासा खायला काटा नाही लय मासा चांगला ही लेकरासनी खायला एक नंबर मी आले म्हणलं होतं इथं कटारना गुगड्या मिळतोय का त्या कवसाला जी खावट होती ते आज मासा आणलं बघा. कोणचा आहे तर सांगा. तुम्ही ह्याला ओळखताय. मोठे मिशी आहेत त्या. कसं आहे माल? शेलका माल आहे शेलका. अहो ह्याला गुगळी म्हणते ती ह्याला कटरना म्हणते ती. या 250-300 रुपये किलो आहे. नदीला भेटला ताजा म्हणून आणला आम्ही आणि नदीला आज तुम्हाला दाखवलं होतं की कसं काढलं होतं त्यात मासाच्या तर लय टेपे टेपे होत्या आणि ही किरकोळ होत म्हणून हिला म्हणलं चला पटकांना घेऊया पण लागलं चटकं बसायला राव. ही काय करायला लागली मला काय कळलं नाही. ती मासा कसा माहितीये का नुसतं हळदी मिठात आणि तेलात नुसतं असा खायला एकदम चांगला लागतो लेकरांना तर मासा एकदम चांगला आहे खायला त्यामुळं म्हणलं जरा घ्यावं करून शिना लय दिवसाचं इच्छा होती लय दिवसात ध्यान झालं असं मासं आमची आई आम्हाला करून घालायची खायला ते आज योग आला म्हणायचं तर ह्याला मीठ टाकलं का नाही अजून? जरा घेऊ दे की पाणी सुटतंय पाणी टाकलेलं जरा घेऊ दे की क्वालिटी कशी आहे माशाची बघ की मोहरी आहे की काय राव ही आणि बेसन आणि थोडस आंबारी ज्या टेस्टी ती म्हणायचं ज्या वेळेस आमच्या जुन्या काळात म्हणजे आमचं दादा असताना ज्या ही मासं गावत होतं या तळ्यात नाक खुळस तेव्हापासून जी मासं मी बघितलं नव्हतं ते आजच बघितला बाबा. नदीला असतो मस्त आपल्याकडे नसतो पण नदीला असतो आणि ह्याच्यापेक्षा बी एक नंबर मासा अजून बघा पतुला म्हणून त्यात नुसतं असं वाईचं काटा फतुला नव्ह फतुला नव्ह पतुला म्हणावं तुम्ही फतुला म्हणताय तर ती पतुल्या माशाला लय काटा असते तर पण चवीला लय असतो आणि ही आपला गुगळे आहे ही चवीला पण असतो पण ह्यात काठीची फांजर फकस्त ही कानाट्यावर जी आहे एवढीच फांजर मध्ये आधी ह्याच्यात काटा नसतो ही लेकरासने ही खायला चांगलं ह्याला पण तसंच ह्याच्यापेक्षा ही मासा चवीला लय असतो ह्याला म्हणायचं कटारना त्याला सुद्धा कुठं काटा येत नाही काय नाही मासा दिसताना एकदम मधलीच फांजर त्याला हा. बाकी मध्ये कुठंच काटा नाही फक्त फांजर तेवढी काढली की सगळ्याला खायचं. जी मासा खात नाही त्याला तरी चांगला मासा खायचो. ही गुगळ्या आणि बर का ही कटारना आणि ही पप्पानं तुझ्या चिलाप शिला हे आपलं देशी मटण आणि हे आपलं साधं बॉयलर कोंबडी. तेवढं आहे आणि ती देशी आहे ती ऐकत नाही. ती कसं आहे किती जरी त्याला काय खायला घातलं काय झालं त्याची साईज राहिली तेवढीच राहते. आणि ही माशाची अंडी माशीची अंडी लई नव्हती बरं का घातली होती तेवढी वंकार म्हणला बघलेला काढा म्हणजे ती बघलेला काढून असं त्याच्यात करून द्यायला लागली नवजून लेकरांना आपण नाही सांगायचं नाही करून द्यायचं त्यांच्याला तर येतंय करून खायला आपल्याला पण असं जरा दिसलं कुठं की आपण पण आणायचं त्यांच्या दादाला आपल्याला पण खायला मिळतंय तर बहिणीनं खरंच तुम्हाला सगळ्यांना प्रश्न होता की तुमची कैदत आहे मटण मासं खाते का नाही तर मी तुम्हाला आज सांगते मी मटण मासं सगळं खाते कारण की आमची कास्टच कोळ्याची असल्यामुळं आमच्या धर्मात जास्त करून मासा चालतो त्यामुळं जास्त आवड आमच्या कोळ्यांना किंवा आम्हाला माशाची लय राहते तुमची दाजी पण कसं लागले ते करायला अहो झाली आमच्याची कमी तर त्याने महिना सोडून दिला हो तेव्हापासून केलं खायला चालू ते येऊ चिकनचं झालं मासं नव्हतं मग आज योगा आला ना दाजीच्या मांडीवर तेल उडतंय चटाचट चटाचट मग धरणं सोळायचं
चालू आहे हो मग. तर हे उद्याच्याला करायचंय का आताच करायचं समजा. आता कोण खायचं टायमिंग किती झालं. आता हे फ्रीजर मध्ये ठेवायचं बर्फात एकदम, त्याला काय होत नाही. उद्या सकाळपारी पोरं शाळेला जायच्या आधी त्यांना उस मिठाचं आणि उस कालवून करून दिलं मकाची भाकर ती पोट भरून खाऊन जाते की त्यांच्या डब्यासाठी दुसरं काहीतरी करायचं. तुमच्या संग बोलत बोलत आपला कटारला मासा एकदम असा फ्राय चांगल्या झालाय बघा. शिजून निघाला. शिजून म्हणजे एकदम मस्त मध्ये निघला आहे का. फक्त त्याला एवढं काय झालंय, लागत जी नाही. अंडी फुटली होती ती चिकटली खाली. कुठे नाही अंडी फुटल्यावर चिकटणारच की. ह्याला कोणता मसाला लागत नाही व ह्याला काय काय चटणी लागत नाही, कोथिंबीर लागत नाही, लसूण लागत नाही. फक्त नुसतं तेल मीठ हळद हम्म. याची टेस्टच वेगळी. बघत आपली चवळी शेण झाली तयार. पण आता चवळी शेण ती काय आपल्या करता नाही. आपल्या करता काय काही. तर आपण काय केलंय रेडीमेड पीठ आणलेलं कॉर्नफ्लॉवरचं. त्यात काय टाकायचं नाही, फक्त आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. आणि मीठ टाकलं की हायचं कालवायचं त्याला सोडायचं. बोला बोला. एक नंबर कडक मासा होतो. झालं बरं का आपलं मास. आपला कटारना मासा बघा. ह्याला कुठला मसाला नाही काय नाही, नुसते हळद तेल आणि मीठ. कसं झालंय एकदम मस्त मध्ये झालाय. आता आपला ओम भया खातोय बघा मास. एखाद रोका ए बाबा खाते. तर मित्रांनो केला आपलं ही तळाय चालू. काय देखील टाकलं नाही, कोथिंबीर काय देखील नाही. साधं आपलं आई कॉर्नफ्लॉवरचं भेळ मिसळ पीठ टाकलंय आणि त्याच्यावरच तळून तेव्हा ती तसं होत. कारण आता झालंय सगळं एकदम लेट. खाण्याचा पाक मूड गेलाय निघून. होईल तसं आपलं बघायचं खायचं. पण एक आहे जे आपण घरी बनवतो ह्याच्यासारखी चव कुठंही लागत नाही. कारण घरी कसं आपलं सगळं स्वच्छ आणि जे आपल्याला पाहिजे तसं. आता ही ओंकार करता दादू करता नुसतं तुम्हाला ही बोंबलासारखी एकदम बारीक झार दिसते. तर आणि हीच मासा ह्यात किती मोठा दिसतोय. पण ही पूर्ण पकलेला आहे. ह्याचं जर आता असं मासकान काढलं तर हे बघा ही फक्त काठी फांजर हाय. असं गवारी शिंगसारखं जरी खाल्लं लेकरांनी तरी ह्याची काय अडचण नाही. आम्ही सांगतोय म्हणून लेकरांना तसं खाय घालू नका. काटापिटा अडकला तर ते लाखाचं बारावून बसत. पण खायच झालं तर गोगळी कटार एक नंबर मासा. खायचं म्हणजे लेकरांना आमच्या लेकरांनी तरी येतंय खायला बरं का. ही नुसतं असं करायचं बघा. तिथनं का नाही नुसतं असं केलं की नुसतं असं केलं की निघतंय हे नाही ते असं निघतंय. एकदम मस्त मध्ये झालंय. तिकडं पण आपलं मासा एकदम मस्त मध्ये झाल्यात एकदम. कसं जायचं कडक मध्ये झाल्यात एकदम. होय एक नंबर. काय देखील नाही, नुसतं पीठ आहे. कुठला मसाला नाही तर आंबारी नाही बिंबारी नाही काय 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 तसलं नाही. जे पीठ आणलंय रेडीमेड तेच आपण वापरले आणि आपणच घरी तयार केलेलं आहे. रेडीमेड म्हणून तो शिनच ती सगळं पीठ तयार केलेलं आहे. मिश्रण जे काय लागतं मिश्रण आपल्या घरचं आहे. तीच महागाई करणं. मी रेडीमेड म्हणतोय पण शिनं जे मिश्रण काय केलंय त्याच्यापासून आपण बनवतो. कारण आणताना आपण दुकानातनं पांढरं कॉर्नफ्लॉवर पीठ आणतोय, हिरा बेसन पीठ हे सगळं असतंय. ती मिश्रण बनवते. तिखट आपल्या घरचंच वापरते त्यामुळे असा कलर येतोय. आपली मिरची लाल मिरची पावडर जी आहे एक नंबर क्वालिटीची. कारण तिचा कलरच असताना लाल बळत आहे त्यामुळे असं कलर तुम्हाला दिसतोय. तर मित्रांनो आता झाले तर आपलं मास तळून ही लेकरांना मस्तपैकी आता खाऊ द्या. तळताना मास बघा कुठं असं ही होत नाही. इथं दादूजवळ आहे का मासकान जी माशाचं आहे ते कुठं असं वेगळीकडे होत नाही किंवा काय नाही. ते पीठ धरून राहतंय माशाला जसं पाहिजे तसं. हिच्या म्हणण्याचा उद्देश काय, मासा तेलात सोडल्यावर ते पिठाच्या ढिकळ्याहून पीठ बाजूला जातं पण मासकान पांढरं शिपट असं दिसतं. तसं काही होत नाही. त्याला सगळं असं म्हणजे ती तेल मीठ लावलेलं जे काय आहे ते सगळं राहतं हाय असं. तर मित्रांनो आता झालंय सगळं खाऊ द्या लेकरांना. आम्ही आता एवढं पटापटा